दादा हो दादा आपण किती लावलं आपण कालपासून. आय नो. आणि एवढं लावायला आता हे कसं लावायचं सांगते किती लावायचं पडू नको मी सांगा केला केला आणि ते पूर्ण आहे ना सेंटर नीट लावा मामा नीट लावा. काय लावतो सांगतो पूजा नंतरची तयारी करतोय तो. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आणि सुंदर अशा दिवसाची सुरुवात झाली आहे. आणि येस, फायनली हा एक फायनल लुक आणि रेडी झाला आहे आम्ही. आज तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलं असणार की आमचं ड्रीम हाऊसचं स्वप्न इथे कंप्लीट झालं आहे. आणि आज त्याची पूजा, एक छोटीशी गृहप्रवेश पूजा इथल्याच जवळच्या मित्रमंडळींना बोलवून त्यांच्या सानिध्यात आम्ही एक छोटीशी पूजा करतो आहे. आणि इतकं सुंदर दिवस, मस्तपैकी सकाळी 5-6 वाजता दिवसाची सुरुवात प्रसाद बनवत झाली आहे. आणि सत्यनारायणाचा प्रसाद असतो तसा प्रसाद गृहप्रवेशाला आम्ही आत्ता इथे बनवला आहे. आणि छान अशी सुरुवात, छान असं डेकोरेशन आणि सर्वांची साथ ह्या संपूर्ण प्रोसेसमध्ये होती. घर शिफ्ट करण्यापासून ते घर सजवण्यापर्यंत सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतली आहे. सो मेन ज्यांनी ह्याच्यामध्ये मेहनत घेतली ते सगळे आता घरामध्ये आहेत. अजून पाहुणे यायची बाकी आहेत, भरपूर गोष्टी अजून करायच्या बाकी आहेत. पूजा आता सुरुवात होणार आहे पूजेला. एक फार बेसिक अशी पूजा, कलश फक्त आपण तिथे ठेवणार आहोत पूजेच्या ठिकाणी, आणि एक गणपतीची आरती, असं काहीतरी एक छोटासा निमित्त साधून हे छोटासा गृहप्रवेश करतो आहे. कारण दोघांच्याही आमच्या फॅमिलीज इथे नाही आहात. तर फॅमिलीज जेव्हा इंडियामधनं US इकडे येतील तर तेव्हा छान मोठीशी पूजा पुन्हा घालूया. तर नवीन घरात असंच जाण्यापेक्षा असं छान एक सुंदर आपला मराठमोळा माहोल क्रिएट करत त्या हॅपीनेसने, त्या आनंदाने घरामध्ये प्रवेश करतो तर तेव्हा छानच वाटतं. सो त्याचा एक छोटासा हा एक प्रयत्न, आणि तो इतका सुंदर होईल खरंच वाटलं नव्हतं. सो ह्या सगळ्यांची मेहनत आणि सगळ्यांची साथ असल्यावर किती सुंदर छोटासा प्रोग्राम पण किती सुंदर होऊ शकतो हे प्युअर उदाहरण आहे. तर तुम्हाला एक जस्ट छोटासा टूर देते. येस, आणि पहिला मेंबर लगेचच कॅमेरा बघून हजीर. येस, ते बघा. आणि तिकडे अजून न रेडी झालेले मेंबर, बट ह्यांचीच मेहनत सर्वी ही काही. आणि इथे आहे घराची सुंदर अशी एंट्री. इतकं सुंदर फुलांनी डेकोरेट केलंय. अगदी ह्याच्यामध्ये माझे 0% एफर्ट्स आहेत. आणि इग्नोर हा पसारा, अजूनही सगळं गोष्टी चालू आहेत. आणि असं समोरच एंट्री केल्यावर येस, आपले सत्यनारायणाचे स्पेशल असे सॉंग्स लावल्यावर जरा माहोल क्रिएट होतो नाही. आणि ही संपूर्ण पूजा मांडणारे मेन 2 व्यक्ती, सुंदर अशी पूजा मांडली आहे. आणि ह्यातलं मी बिलकुल काहीच रेडी नाही केलं आहे. सो मी फक्त सत्यनारायणाचा शिरा बनवला आहे. बाकी ह्या दोघींची संपूर्ण काय ते पळू नका, या बिफोर आफ्टर दाखवत आहे. ह्या दोघींचं संपूर्ण क्रेडिट आहे. रूम सजवण्यापासून रूम लावण्यापर्यंत, इनफॅक्ट माझं किचनही संपूर्ण सेट करायचं क्रेडिट असेल ते ह्या दोघींना. बघू शकतात इतकं सुंदर पद्धतीत ते
लावून ठेवलंय. केले ते पुढच्या भागात कळेल. त्यांनी का केलं ते पुढच्या भागात नक्की कळेल. पण येस, खूप छान असं प्रत्येक सेक्शनमध्ये इतकं आपुलकीने सगळं लावलंय. हा अजून फुलांचा ह्याचा पसारा आहे. तिकडे बिझी मॅन अजून पण कामामध्ये सुट्टीच्या दिवशी व्यस्त आहे. 2 शब्द आमच्या ब्लॉगसाठी. कसं वाटतंय? आम्ही हास्यासाठी फार फेमस आहोत. ओके, 2 शब्द आमच्या ब्लॉगसाठी काहीतरी. कसं वाटतंय? या तुम्ही नक्की आमच्या घरी. कुठे? मस्त घर. छान. आणि बाकी इथे मस्तपैकी डेक एरिया फार काही सजवला नाहीये. सगळे माणसं सगळे असे फोनवर बिझी आहेत. काय काय चाललंय काय? बाबांची. अच्छा. सगळे पूजेची तयारी करतात आणि हे माणसं सगळे फोनवर आहेत. येस. तर सुंदर. इतकं छान अरेंजमेंट, इतक्या कमी वेळात. अगदी कालपासून हे सगळे इथे आलेत, कालपासूनची ही धडपड. मजा आली. पण दिवसभर आम्ही पूर्ण रूम शिफ्ट केली आणि त्याच्यानंतर इकडे येऊन सगळं सामान लावलं आणि सकाळी 5-6 वाजता उठून सगळे ह्या कामाला लागले होते. ते छानपैकी सुरुवात दिवसाची खूप सुंदर झाली आहे. तो पुढे बघत राहा आता कंटिन्यू आमचा हा इव्हेंट. तुम्हाला आवडला की नाही नक्की कळवा. तर नॉर्मली जसं कळस आणि कळसाच्या पुढे 5 विड्याची पानं ठेवत आहेत. सो लकीली विड्याची पानं इथे भेटली आहेत आणि संपूर्ण पूजा व्यवस्थित मांडता येत आहे. त्याचा आनंद होतोय की एक गोष्ट हवी तशी भेटली आहे ॲटलिस्ट. आणि ह्या संपूर्ण पूजेत हेच काय ते मी मांडलंय. बाकी दोघींनी इतकी सुंदर पूजा मांडली आहे की मला बिलकुल बघायची गरजही पडली नाही. कॉइन भेटला का त्याला? बोल ना. कोणतं? हा चालेल ना. बेस्ट आयडिया आहे तिथं. असंच क्रिएटिव्ह काहीतरी हवं आहे. ये ना इथे बस. मी व्हिडिओ ऑलरेडी चालू केली आहे. हा हा ठेव.
मित्रांनो, आज आपण जमलेलो आहोत सागर आणि शुभांगी यांच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमास. मी कार्तिक, हा जो व्हिडिओ काढतोय तो रोहन, सागर शुभांगी होईल. चला आता आपण व्हिडिओ खराब केला असल्यामुळे घराच्या बाहेर जातोय. आणि रोहनची आत्मा मित्र, सोलमेट, आत्मा मित्र. गरज नाही हो, इथे खाली ठेवून दे फक्त. आता बॅगवरती तो जो कॉलेज कुठे ठेवणार? इथे ठेव, तीच ठेव. त्याच्यावर फुलाच्या पाकळ्या टाक, गुलाबाच्या पटापट सोड. हे घे बाजू. पण हे बाहेर बसून टाकून दे. राहिले एवढे नाही लागत. ये ना बाहेर, ये ना बॅक साईडने. ऐक ना, ऐक ना, ऐक ना. सागरच्या चटणी थाळी घे. छान आहे बघ. पेढा फारच गोड दिसतोय. ऐक ना, ऐक ना, एक काम कर. सुई पेढा कडू गणपतीला खार करते. हार हा बसल्या बसल्या करते ना तिथे. चालेल, करूया. आणि हे घेतलं घरात तोरण. आता ते ना फक्त असे सपाट कर थोडे तांदूळ सेंटरला घेऊन. येस, बस. आणि त्याच्या राऊंड राऊंड फक्त फुलं ठेवून दे. आता एक दोन ही पण टाकून दे साईडने. मग ही बाकी तुला ठेवू का हार करायला? श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा, ऐक सत्य नारायणाची कथा. पुलका मुकुराजा होता महाथोर, तयाची पत्नी होती सुंदर. नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी. आले एक नौका त्याच मार्गानी, नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी. होती व्यापारी साधू बाण्याची, रीत पाहण्यास आला पूजनाची. उल्का मुकुत्यास बोले ऐकावे, व्रत नारायणाचे आचरावे. मनोइच्छित फळ मागावे, चरणी श्री हरीच्या लागावे. घराशी आला वाणी परतून, तयाची पत्नी होती शिलवान. तयास नव्हते काही संतान, केला नवस म्हणून वाण्यान. पती पत्नीला झाली जाण, कन्या ही झाली त्या सुरूपवान. कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे. योगियांची ही प्रथा जाईना कधी वृथा, जाईना कधी वृथा. ऐक सत्य नारायणाची कथा, ही ऐक सत्य नारायणाची कथा. लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण. बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधू वाण्यान. लग्न कन्येचे होता मानान, करीन पूजा मोठ्या थाटान. दूत कांचन नगरी धाडीला, वर एक वैश्य पुत्र ठरविला. केले हो कन्यादान वापान, विवाह पार पडला थाटान. व्रत नवसाचे गेला विसरून, म्हणून वृष्ट झाले भगवान. जावयासह आला तो वाणी, करण्या धंदा आपला मानानी. नगर ते होते चंद्रकेतूचे, इथेच ग्रह फिरले दोघांचे. चंद्रकेतूच्या महालातून चोराने द्रव्य नेले चोरून. राजदूताने पाहिली चोरी, आला तो चोर वाण्याच्या दारी. चोरीचे द्रव्य तेथे टाकून, पळाला चोर दूत पाहून. साधू वाण्यावरी आलाळ, केले दोघासी
कैद तात्काळ करता आणि करविता काय घडवितो आता काय घडवितो आता ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा लीलावती सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे गणित मुकुट शोभत भरा ऋण झुणतीनु पुरे चरणी का करिहा जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती अलिंगनांगण मंदिर चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवाळी रमणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या दैवं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे याला बाहेरच ठेव ना जास्त बाहेर ठेवली तू आरती घे ताट खाली ठेव अक्षता कुठे टाकला ताटात
सगळे पोरं आहेत. व्हिडिओ मध्ये आलं ना कमेंट्स होते. हा त्याच्या ह्याच्यावर लावली असती ना. तर प्रथेप्रमाणे सगळी आता पूजा वगैरे व्यवस्थित झाली आहे. सो आता मस्तपैकी चालू आहे दूध उकळणं. सो छोटंसं पातेलं ठेवलं आहे आणि हे दूध उकळल्यानंतर येते इकडे आणि मस्तपैकी हे दूध उकळल्यानंतर मग ह्यातच थोडंसं स्वीट घालून मग सगळ्यांना आपण हे देऊया प्रसाद म्हणून. हे प्रसाद ऑलरेडी इथे रेडी आहे. तू आता उकळ्यापर्यंत थांबायचं इथे. आम्ही चाललो. हां नाही ते फक्त स्क्रीन बंद होते. हां आता तुम्ही दोघी इथे करा. असं काही बोलायला नाही. बोलू शकतेस. कंटिन्यू कर तुझ्या चॅनलवर. आणि मी शुभांगीचं चॅनल कंटिन्यू करायची खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली. तर आम्ही आता फक्त कंटिन्यूइंग द ट्रेडिशन दूध उकळायला उतू जायला थांबलो आहोत. आणि आमची कॅमेरामॅन करेल. पहिल्यांदा इतकी खुशी होतीये की माझ्या व्यतिरिक्त माझ्या ब्लॉगमध्ये कोणतरी बोलतंय. ये ना इकडे. किती पहिल्यांदा दूध ओतू गेल्यावर इतका आनंद होतोय. ये ना तू अशी फ्रंटने ये आपल्याला. हा ये. आणि तिघींनी भरपूर मेहनत घेतली आणि छान वाटतंय. झालं पूजा इथे सफल झाल्यासारखी वाटते नाही. आणि शिरा पण खूप छान झालेला आहे त्याच्यामुळे दॅट इज मजा आली. सगळ्या गोष्टींनी म्हणजे छोटी छोटी गोष्ट ह्याच्यामध्ये जी इम्पॉर्टंट होती पूजेसाठी त्या प्रत्येक गोष्टीने इतका आनंद आणलाय. आणि आता दूधही मस्त होतं गेलंय आणि पूजा इथे संपन्न झाली आहे. तर पूजा आता मस्त संपन्न झाली आहे आणि देवाला असा नैवेद्य रव्याचा शिरा सॉरी छान वाटतंय. आणि सगळे पाहुणे आता घर बघायला गेलेत. तोपर्यंत म्हटलं त्याचं निमित्त साधून छान अशी पूजा करूया. बघूया. தம்பியோட வீட்டில் வந்து லெஃப்ட்
आमच्या ब्लॉग मधले हे स्पेशल मेंबर. आमच्या ब्लॉग साठी 2 शब्द बोलायचे. सुंदर आहे, खूप छान, खूप सुंदर घर आहे, छान घर, अमेझिंग. आणि हा सगळ्यात बेस्ट पार्ट आहे जिथे पिक्चर मध्ये ते भाजीपाला दिसणार आहे जे आम्ही घ्यायला येऊ. लावायला कोण येणार आहे? श्रुती फक्त. बिचारी आताही मेहनत करते आत. येणार ना, एक नंबर. आता मेन आणि महत्वाचा प्रश्न, किती लोकांनी मला सबस्क्राईब केलंय किंवा यांना माहिती तरी आहे का माझं चॅनल आहे? मला माहिती आहे. बघा हाल बघा इकडे. करू एक नंबर. छोटीशी पूजा इथे झाली आहे. जेवण बऱ्यापैकी सगळं संपलेलं आहे आणि इथे आता सर्व रिलॅक्स होत आहेत. सो आता एक मजेशीर हिस्सा असा आहे की आता सगळे गिफ्ट्स ओपन करायचे, कारण सगळे पाहुणे तर गेलेत. चला तेही कव्हर करूनच टाकूया आता व्हिडिओमध्ये. सर्वांनी खूप सुंदर असे छोटे छोटे गिफ्ट्स दिले. सो ते एक फन पार्ट असतो आणि ओपन करायचा. तर बघूया आता.